निलेश राणे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। आजच्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। निलेश राणे शिवसेनेकडून कुडाळ मालवणचे उमेदवार असू शकतील। कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या वैभव नाईकांबरोबर त्यांचा सामना होणार आहे। आजच नारायण राणेंनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। नारायण राणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी उदय सामंतांना तातडीने वर्षावर बोलावून घेतलं होतं आणि या दोन बैठकांमध्ये निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याचं समजतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया मुंबईतून। दरम्यान भाजपनं निलेश राणेंना हाकलून दिलं असेल अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली आहे। याचा अर्थ भाजपने त्यांच्या ढुंगणावर लात मारलीच आहे। त्यामुळे सगळ्या पक्षाचा प्रवास करणं हा नारायण राणेंसारख्या बेईमान आणि गद्दार माणसाचं ते धर्म होऊन बसलेला आहे। पण कोणी तिथे उमेदवार कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक 1001% निवडून येणार म्हणजे येणार। निलेश राणेंना लोकसभेला 2दा आपटी खावी लागलेली आहे। आता पुन्हा एकदा आपटी खालेल्या आपल्या मुलाला 3ऱ्या वेळेला आपटायचा प्रयत्न नारायण राणे करत असतील तर त्यांना त्याच्यासाठी शुभेच्छा। निलेश राणे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। निलेश राणे हे नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र आहेत। 2009 मध्ये निलेश राणे खासदार म्हणून निवडून गेले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मात्र विनायक राऊतांकडून त्यांचा पराभव झाला। 2024 विधानसभेत कुडाळमधून निलेश राणे विरुद्ध ठाकरे गटाचे वैभव नाईक असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार मुंबईतून आणि सिंधुदुर्गमधून आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्याबरोबर आहेत। सुरुवातीला अक्षय, आजच नारायण राणेंनी भेट घेतली, त्यानंतर उदय सामंतांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि निलेश राणे यांचा शिवसेना प्रवेश होईल अशी बातमी समोर आलेली आहे। काय नेमकं घडलं आजच्या दिवसात? आपण जर बघितलं हेमाली तर गेल्या अनेक दिवसांपासून साधारण 1.5 ते 2 वर्षांपासून निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ कणकवली मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी केली जाते आहे। आणि आपण या सगळ्या याच्यात निलेश राणे यांचे लहान भाऊ नितेश राणे हे भाजपाचे विद्यमान आमदार कणकवलीत नाही, त्यामुळं एकाच कुटुंबात 2 जागा एका पक्षाकडनं दिल्या जाऊ शकत नाही। आणि यासोबतच जागा वाटपामध्ये जे इक्वेशन्स जे समीकरण महायुतीमध्ये होणार आहे यामध्ये कुडाळ हा मतदारसंघ, कुडाळ मालवण मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे। त्यामुळं जर निलेश राणे हे त्या ठिकाणी तयारी करत असेल तर त्यामुळं त्यांना शिवसेनेने त्या ठिकाणी मदत करावी किंवा शिवसेनेने निलेश राणे यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची चर्चा आजची भाजपाचे खासदार नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी भेट वर्षा निवासस्थानी झाली, या भेटीमध्ये चर्चा झाली। यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याचं समजतं आणि चर्चेअंती निलेश राणे यांनी शिवसेनेमध्ये जावं, शिवसेनेत अधिकृत प्रवेश करावा आणि शिवधनुष्य हाती घेऊन धनुष्यबाणाच्या चिन्हावरनं कुडाळ मालवण लोकसभा विधानसभेची निवडणूक लढावी इथपर्यंत निष्कर्ष पोहोचला असल्याची खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। लगेचच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्यावेळी उद्यापासून घटस्थापना सुरू होते, चांगला मुहूर्त शोधून निलेश राणे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जाईल आणि निलेश राणे हे कुडाळ मालवणमधनं शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विधानसभेसाठी असण्याची शक्यता आहे। आणि निलेश राणे यांचा थेट सामना हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईक यांच्याबरोबर होऊ शकणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजपाने आणि एकूणच महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जे विद्यमान आमदार असतील त्यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी दिली जाईल। त्यामुळं कणकवलीतनं भाजपाकडून नितेश राणे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील तर कुडाळ मालवणमधनं निलेश राणे हे शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणात असतील आणि त्याच अनुषंगानं आज काही घडामोडी घडल्याची सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत ज्यांच्यावरती कोकणाची जबाबदारी आहे त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि एकूणच आता नेमकं कधी निलेश राणे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष राहतात आणि काय प्रतिसाद
त्यांना निवडणुकीमध्ये मिळतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते की निलेश राणे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. नक्कीच त्यामुळेच या घडामोडींच्या पार्श्वभूमीमुळे सिंधुदुर्गमध्ये नेमकं आता राजकीय वातावरण काय आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडून. गुरुप्रसाद, कुडाळमधून निलेश राणे लढतील, मात्र ते शिवसेनेत त्याआधी प्रवेश करतील आणि शिवसेनेच्या तिकिटावर लढतील अशी दाट शक्यता सध्या निर्माण झालेली आहे. शिवसेना जी कुडाळमधली जी शिवसेनेचं नेतृत्व आहे त्यांना हा निर्णय रुचणार आहे? नक्कीच हेमाली, सांगायचं झालं तर एकंदरीत तसं बघायला गेलं तर निलेश राणे असतील आणि आमदार वैभव नाईक असतील यांच्यावर सध्या जे टीका टिप्पणी आहेत ती जोरदार या प्रमाणात चालू होती. आणि दुसरी महत्त्वाची त्यात गोष्ट पाहायला झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी ही चर्चा होती की माजी खासदार निलेश राणे आहेत हे कदाचित शिंदे गटात प्रवेश करतील अशी आतापर्यंत तरी चर्चा होती. परंतु आज त्याला कुठेतरी एक वेगळी कलाटी लागलेली पाहायला मिळते की खासदार नारायण राणे आहेत हे आज कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेट घेतल्यानंतर सिंधुदुर्गात थोडीशी कुठेतरी खळबळ माजली की नेमकी ही भेट कशासाठी होती. परंतु जर असं त्यामध्ये बोललं जातंय की शिंदे गटात कदाचित निलेश राणे जे आहेत ते प्रवेश करतील असंही बोललं जात आहे. त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता एक मोठं वातावरण वेगळं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. हेमाली, नक्की याबाबत कोकणात नेमकं काय घडतंय हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर रत्नागिरीतून आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर सुद्धा उपस्थित आहेत. राकेश, लोकसभेवेळी बरंच महायुतीमध्ये नाट्य सुद्धा बघायला मिळालं होतं, विशेषतः राणे जेव्हा उभे राहिले होते लोकसभेसाठी तेव्हा, आणि सध्या सुद्धा महायुतीमध्ये काही प्रमाणात तिथं वाद दिसतोच आहे. मात्र आता जर निलेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले तर कशी रसद किंवा कुमक दिली जाऊ शकते शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून? युट्यूबला फ्रेम चेक कर ना. राकेश, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आणि हॅलो, हां बोला राकेश. नक्कीच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कोकणातूनच मोठ्या संख्येने जे आमदार आहेत यापूर्वी निवडून येत होते आणि आता गेल्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेला खासदार नारायण राणे या ठिकाणी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. आणि आता सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर सिंधुदुर्गामध्ये कुडाळची जागा आहे, ती कुडाळची जागा सध्या कुडाळच्या जागेवरती सध्या विद्यमान आमदार आहेत वैभव नाईक, ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. आणि ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडे जाऊ शकते, शिंदे गटाकडे जाऊ शकते. आणि त्यामुळे तिथून निलेश राणे गेल्या काही दिवसांपासून तिथे तयारी करत आहेत. निवडणूक लढवण्याची त्यांनी जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर सध्या नारायण राणे खासदार आहेत, त्याचप्रमाणे कणकवलीमध्ये नितेश राणे हे देखील आमदार आहेत. आणि आता जर इथे एका घरात जर